आज पाऊस म्हणजे जणू तांडवच करत होता. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा घोंघावणारा आवाज यामुळे रात्रीचं वातावरण अधिकच भयाण झालं होतं. त्या निर्जन रस्त्यावर एक जुनी काळी गाडी रेंगाळत चालली होती. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश पावसाच्या धारांना छेदत समोरच्या जुन्या वाड्यावर पडला. तो वाडा जो वर्षानुवर्षे एकाकी उभा होता, ज्याच्या भिंतींना शेवाळ चढलं होतं आणि ज्याच्या खिडक्यांचे काच फुटले होते. वातावरण भकास वाटत होतं. अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि गाडी एका झटक्यात बंद पडली. विक्रांतने दात ओठ खाऊन स्टिअरिंगवर हात मारला. शिट, इथेच बंद पडायचं होतं का? त्याने बाहेर पाहिले. विक्रांत गाडीतून खाली उतरला. दिसायला तो अत्यंत सुसंस्कृत, कोणाही उच्चभ्रू कुटुंबातील सुशिक्षित तरुण वाटत होता. त्याने अंगावरचा महागडा कोट सावरला आणि धावतच वाड्याच्या ओसरीवर आश्रयासाठी आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. ही शांतता सामान्य नव्हती, ही वादळापूर्वीची शांतता होती. विक्रांतने वाड्याच्या जड लाकडी दरवाजावर थाप मारली. ठप ठप ठप. परिसरात पावसाची रिमझिम सोडून सगळं शांत होतं. आतल्या बाजूने कोणीतरी साखळी उघडल्याचा आवाज आला आणि दरवाजा हळूच उघडला गेला. समोर एक तरुण मुलगी उभी होती. तिने पांढरा शुभ्र फ्रॉक घातला होता, जो या अंधारात चमकत होता. तिचे केस खांद्यावर विखुरलेले होते आणि चेहऱ्यावर एक अनामिक उदासीनता होती. ती होती सानिका. गाडी बिघडली आहे, बाहेर खूप पाऊस आहे, थोडा वेळ आश्रय मिळेल का? विक्रांतने अतिशय सभ्य स्वरात डोळ्यात एक प्रकारची लाचारी आणून विचारलं. सानिकाने त्याला निरखून पाहिलं. तिचे डोळे खोल आणि निर्विकार होते. तिने आधी विचार केला, मग ती बोलली, या आत या. या वाड्यात पाहुणे येऊन आता काळ लोटला आहे. अधूनमधून पेपरवाले दूधवाले येत असतात. ती मृदू पण थंड आवाजात म्हणाली, जसं काही खोल आणि अंधाऱ्या विहिरीतून आवाज यावा तसा तो आवाज होता. विक्रांत आत शिरताच जोराने दार बंद झाले. हॉलमध्ये प्रवेश करताच त्याला एक जुनाट वास आला. जळमट, धूळ आणि कुबट हवा यांचा संमिश्र वास. भिंतींवर जुने फोटो होते, पण प्रत्येकावर इतकी धूळ होती की कोणाचा चेहराही स्पष्ट दिसत नव्हता. तेवढ्यात लाईट गेली. घुप्प अंधार झाला. विक्रांतने पाहिलं की सानिका बाहेर आली होती तेव्हा तिच्या अंगावर पावसाचे पाणी पडलं होतं, पण तिचा फ्रॉक अजिबात भिजलेला नव्हता. त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे हॉलमधील ऊब असूनही सानिकाच्या अंगातून एक थंड वाफ निघत होती, जणू तिचे शरीर बर्फासारखं गोठलेलं असावं. त्याच अंधारात सानिका दिवा आणायला वरच्या खोलीत गेली. त्याच घुप्प अंधारात विक्रांत शांत बसला होता. इकडे तिकडे बघत तो त्या अंधारात हरवून गेला होता. वरून चालत येण्याचा आवाज आला. खूप थंडी वाजतीये का तुला? विक्रांतने विचारलं. सानिका एका कोपऱ्यात असलेल्या खुर्चीवर बसली. थंडी थंडी तर जिवंत माणसांना वाजते, मला आता काहीच जाणवत नाही. तिचं उत्तर विक्रांतला थोडा विचित्र वाटलं, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. तो खुर्चीवर बसला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याने पाहिलं की सानिकाच्या हालचालींमध्ये एक प्रकारची अनैसर्गिक लय आहे. तू इथे एकटीच राहतेस का? विक्रांतने विचारलं. आता एकटीच आहे. 5 वर्ष झाले आई बाबा सोडून गेल्यापासून एकटीच आहे. आधी इथे खूप गोंधळ होता, पण आता शांतता आहे, ती खिडकी बाहेरच्या विजांकडे बघत म्हणाली. विक्रांतच्या मनात आता वेगळेच विचार सुरू झाले होते. त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. तिथे एक धारदार सुरा आणि नायलॉनची दोरी होती. क्रिक क्रिक. घरात एक जुना रेडिओ होता. अचानक तो चालू झाला. आज मुख्यात गुन्हेगार विकृत व्यक्ती जेलमधून पळाला आहे, तर तुम्ही कुठल्याही अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नये. विक्रांतला आता संधी सापडली होती. त्याने सानिकाला काही कळायच्या तात त्याने तिच्या अंगावर झेप घेतली. तिला खुर्चीला दोरीने जखडून टाकलं. सानिकाने अजिबात विरोध केला नाही. विक्रांतने खिशातून आपला धारदार सुरा काढला आणि सानिकाच्या गालावरून अलगद फिरवला. त्याच्या डोळ्यात एक अघोरी आनंद होता. आता बघूया तुझी ही शांतता किती वेळ टिकते, विक्रांत हिंसक स्वरात म्हणाला आणि जोर जोरात हसू लागला. मी कोणाही सुशिक्षित माणसासारखा वागतो, महागडे कपडे घालतो, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पण रात्रीच्या काळोखात माझा खरा चेहरा बाहेर येतो. मला रडणारी माणसं आवडत नाहीत. मला ती माणसं आवडतात जी मरताना शांत असतात, कारण त्यांच्या शांततेत माझा विजय असतो. आत्तापर्यंत मी 10 खून केले आहेत आणि प्रत्येक खुनानंतर मला जी शांतता मिळाली ती कशातच नव्हती. आज तू माझी 11वी शिकार असणार आहेस.
वाड्यामध्ये तिला सोडून अजून कोणी आहे का ते पाहण्यास तो वाड्यात फिरू लागला. एका खोलीत त्याला रक्ताचे काही डाग दिसले. तो पुन्हा सानिकापाशी आला. त्याने आपला सुरा तिच्या मानेजवळ नेला. बोल, कोण आहे इथे? तुझे आई वडील कुठे आहेत? सानिकाने सूर्याकडे पाहिलं. तुम्हाला मारायची खूप घाई आहे ना? त्याआधी मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू का? 5 वर्षपूर्वी याच वाड्यात मी माझ्या आई वडिलांना आणि धाकट्या भावाला मारलं होतं. त्यांना वाटलं होतं की मी त्यांची लाडकी लेक आहे, पण मला या वाड्याची शांतता हवी होती. त्यांच्या सततच्या बोलण्याने, त्यांच्या प्रेमाने मला गुदमरल्यासारखं व्हायचं. म्हणून एका रात्री मी जेवणात विष कालवलं. जेव्हा ते वेदनेने जमिनीवर तडफडत होते तेव्हा मी तिथेच बसून शांतपणे भात खात होते. त्यांचा तो शेवटचा श्वास, तोच माझा खरा आनंद होता. विक्रांतच्या कपाळावर आता घाम फुटला होता. विक्रांत थबला. सानिकाच्या चेहऱ्यावर आता एक भयाण हास्य उमटलं होतं. 5 वर्ष आधी असाच पाऊस पडत होता, मुसळधार पाऊस. घरात गुप्प शांतता होती. तुमच्यासारखाच एक माणूस या वाड्यात आश्रयासाठी आला होता. त्याने माझा गळा पकडला आणि मला याच खोलीत फेकून दिलं. त्याने माझ्यावर वार केले. माझ्या वेदना पाहून तो हसत होता. त्याला वाटलं त्याने मला संपवलंय, पण तो चुकला. त्याच दिवशी या खोलीत एक नाही 2 बॉडी खवल्या. पोलिसांच्या तपासात समजलं की त्या व्यक्तीने मुलीला मारून आत्महत्या केली. विक्रांतच्या कपाळावर घाम फुटला. कधी न घाबरणारा विक्रांत आज घाबरला होता. तू काय बोलतेस? सानिकाची खुर्ची हळूहळू वर उचलायला लागली. तो माणूस ज्याने मला 5 वर्षापूर्वी मारलं होतं, तो आता तिथे तुझ्या मागे उभा आहे. विक्रांतने मागे वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं, पण टॉर्चच्या उजेडात भिंतीवर 2 सावल्या होत्या. एक त्याची स्वतःची आणि दुसरी गळा कापलेल्या माणसाची. वाड्याचा दरवाजा आता कायमचा बंद झाला होता. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. वाड्याच्या बाहेरून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर 2 मित्र वेगाने चालले होते. अरे समीर, चल ना लवकर, किती पाऊस आहे? राहुल ओरडला. समीर त्या काळवंडलेल्या वाड्याकडे बघत थांबला आणि म्हणाला, अरे राहुल, तू ऐकलायस का या घराबद्दल? गावकरी खूप विचित्र गोष्टी बोलतात. काय रे? राहुलने विचारलं. समीर आवाजात गूढता आणून म्हणाला, अरे या घरामध्ये ना बरोबर 10 दिवसांपूर्वी एक तरुण मुलगी मेली होती. लोक म्हणतात ती अजूनही इथेच आहे आणि तिचा आवाज येतो कोणाला तरी आत बोलवताना. आणि सर्वात भयानक म्हणजे ठीक 5 दिवसांपूर्वी याच घरात एक माणूस मेलेला सापडला. तो साधा माणूस नव्हता. पोलिसांनी सांगितलं की त्याने 10 खून केले होते. तो एक सायकोपॅथ होता. हो का रे? खरंच? राहुलचा चेहरा भीतीने पांढरा पडला. समीर पुढे म्हणाला, हो, लोक म्हणतात ती मुलगी अजूनही तिची शिकार शोधतीये. दोघंही वेगाने पुढे चालू लागले. अचानक त्या शांत वाड्याच्या आतून एक प्रचंड, विदारक आणि थरकाप उडविणारा ओरडण्याचा आवाज आला. वाचवा, वाचवा, कोणीतरी दरवाजा उघडा, वाचवा. तो विक्रांतचा आवाज होता, पण राहुल आणि समीरला तो आवाज ऐकूच आला नाही. वाऱ्याच्या वेगाने तो वाड्याच्या भिंतींमध्येच विरघळून गेला.